सर्वांना कशा सगळेजण मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असतात। मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आता आमची तयारी झाली आणि आता आम्ही चाललो औरंगपुऱ्यात। गुड्डी, मी, डुगू, सचिन। तर चला, गुड्डी येऊन खाली बसली आणि आता आम्ही निघालो। काय घ्यायचं काय नाही गेल्यानंतर तुम्हाला दिसेनच। तर चला जाऊया। स्नेहा तर 4 ते 5 दिवस झाले ती या मामाच्या घरी गेली, नसं ती सुद्धा आली असते आमच्यासोबत। ठीक आहे, चालेल, बरं। म्हणजे त्यांना भिंतीची शुगर जान करायचं जरा मोठा कार्यक्रम होता। मला तर वाटतं तू जाशील, पण तू तर बघ गर्दी लय असेल, पण आता लय सुंदर होतं। आपण अशीच आता चक्कर मारली असती तरी कळलं असतं, आता बंद झालं असेल। कसले कॉटनचे आहेत? कॉटनच्या नसतील वो, खोलून दाखवा बरं। साड्या बघ, उतरले साड्या बघ। अच्छा, सिल्क मिक्स वाटतं ह्याच्यामध्ये, है ना? पण छान आहे साड्या, चांगल्या। हा, पण या साड्या फुगीर आहेत, म्हणजे फुगतील ह्या घातल्यानंतर। हा, हे सिल्क मिक्स वाटायला लागलं ह्याच्यामध्ये। घ्यायची का मम्मी तुला? कोणती कोणती आवडली असते तर घे तुला। हा, तुला आवडली असते तर घे। आईला माऊला धरायचं। बघितलं, गर्दी खूप जास्त आहे, भरपूर। ड्रेस पण आहे बघ। नाही ना, असं अशी ठीक आहे हो, पण लांबीला पाहिजे पूर्ण। खोला ना, एक साडी खोलून दाखवा ना, घ्यायचीच आहे मला ती, दाखवा। तिकडे जाऊन बसते। त्याच्या बाजूला सेम आहे का? नाही ना, सेमच आहे। याच्यामध्ये हा पिंक मध्ये फरक आहे थोडा। ही खोलून दाखवा बरं। हा पदरी, हा ब्लाउज, पूर्ण साडी असेल। फाटले बघा आजवर नीट, प्राइस काय आहे? छान आहे। ही एक कलर आहे मग तुझ्याकडे कोणता कलर नाही? हे आहे का? भूक लागली तर मनाने मागून जेवण चाललंय। वडापाव घेतलाय, फक्त पाव काय मला देतो का? असं जबरदस्ती त्याला चारायसाठी त्याच्या मागं फिरावं लागते, खा खा म्हणून। आणि आता भूक लागली म्हणून जबरदस्ती पाव मागून खायला लागले। हे बघा काय घेतलंय, काय हे? ससा तुझ्यासारखा दिसायला लागला। हा, हे ऊपर नीचे होता, खूप सुंदर वाटायला लागलं ना। पण मी त्या दिवशीच आणलं, पण हे मला छान वाटायला। खूप जास्त गर्दी, जिकडे बघा तिकडे गर्दी। जरा थोडंसं जरा निवांत भेटलं इथं,
नाही तिकडून जास्त खूप जास्त गर्दी. मम्मीने इथून दिवे घेतले. चप्पल घ्यायची. डुगी बूट आहे ना बाळा तुला? अच्छा गरम व्हायला लागलाय बूट म्हणून चप्पल घ्यायची का? कोण गरम व्हायला लागलेले हे घालायचं बघ बाळा. काढते उतर खाली. छान आहे का? आवडली का? एक साईज ने मोठी घ्यायची का? एक साईज ने मोठी द्या बरं. म्हणजे ते 4 घंटे लागतात ती त्याचे बंद काढायला आणि घालायला. हे काढायचं काढायचं. कोणतं काढायचे? हे दे वरी घे पाय. थांब ना ते काढतील ना. जिथं जागा भेटेल तिथं बसायला लागले पोरग. कसं या गर्दीमध्ये काय जायचं आणि कसं काय कुठे घे काहीतरी. कोणते छान? 8 भी है, 4 भी है, 2 भी है. 8 वाला है, ये 8 वाला है, 4 वाला है, 2 वाला है, 1 वाला है. मल्टी कलर आहे की लय जगमग आहे. पण लगाने में टाइम लगता है. दुकानदार को सुगंध देते हैं ना. छान वाटले. घ्यायचे का डुगे तुला फटाके? हे काय आहे? कसले फटाके? लसूण फटाके. लसूण फटाके आहेत का? कलरफुल आहेत नाही? हा कलरफुल. अरे काय काय लय खराब निघल्यात. यांनी 700 रुपयाचे आणले पण सगळे खराब. नको मग खराब नाही कसलं कशाला ते बरोबर. अरे राजवीर थांब मी घेते. त्याला भूक लागली रस्त्याने काय ना काय खायच लागले पोरग. दुकानात 2 जण मांडी घालून बसले. थकून गेलं. हा डुगी खालचं नको घेऊ. हा ही पण छान वाटतं. ही पण छान वाटतं. दाखव. झालं का रडायचं? थांबलं का? थांबलं का? डुगी तिकडं बघ. ए जिंगरू इकडं बघ. झालं का? तर सचिन आले होते आमच्यासोबत. त्यांना म्हणलं तुम्ही जा घरी वापस. आम्ही रिक्षाने येतो. नाही तर मग म्हणलं आम्ही त्या अर्ध्या रस्त्यापर्यंत येतो. तुम्ही घ्यायला आम्हाला फोन केला म्हणून. पण रिक्षाने आलो का तर आम्हाला बराच वेळ लागणार होता आणि गाडी उभं करायला पण जागा नव्हती. कुठं उभं राहिली असते म्हणून म्हटलं जावं तुम्ही घरी. मग ते घरी आले. आता रिक्षाने आम्ही आलो आणि आम्हाला काही जास्त सामान पण घेता आलं नाही गुड्डीमुळं. गर्दीत तीच कुठं आहेच. दमून गेले वरती येता येता.